मंडळी, आधुनिक भारताचा म्हणजे विशेषतः 1961 नंतरचा इतिहास अभ्यासणं हे एखाद्या डिटेक्टिव्हसारखं काम असतं. प्राचीन किंवा मध्ययुगीन इतिहासापेक्षा हा काळ खूप वेगळा आहे. इथे आपल्याला रोजच्या वापरातल्या साध्या वाटणाऱ्या वस्तूंमधून खऱ्या अर्थाने पुरावे गोळा करावे लागतात. चला तर मग या रंजक विश्लेषणाची सुरुवात करूया आणि आधुनिक इतिहासाचे हे गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमके कोणते विषय हाताळणार आहोत ते एकदा थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत आधुनिक इतिहासाची साधनं, लिखित साधने, पीटीआयची अत्यंत महत्त्वाची भूमिका, टपाल तिकिटांमागचं कथा आणि नाणी तसंच भौतिक साधने. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, आधुनिक इतिहासाची साधने आणि बदललेला दृष्टिकोन. तुम्ही कधी विचार केलाय का की इतिहासकार नक्की कुठून माहिती गोळा करतात? तर त्यांचंही डिटेक्टिव्ह टूलकिट खूप मोठं असतं. यात वर्तमानपत्रे आहेत, रोजनिशी म्हणजे डायरिया आहेत, पत्रव्यवहार, संदर्भ ग्रंथ, सरकारी गॅझेट्स आणि हो, चक्क टपाल तिकिटे सुद्धा आहेत. या सगळ्या लिखित साधनांमधून आपल्याला प्रादेशिक पातळीपासून ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय घडत होतं याचा अचूक अंदाज येतो. आता हे सगळे ऐतिहासिक दस्तऐवज आणि कागदपत्र सुरक्षित कुठे ठेवली जातात? तर त्या जागेला अभिलेखागार किंवा आर्काइव्ह्ज असं म्हणतात. तुम्हाला माहितीये का, नवी दिल्लीत असलेलं भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या देशाचा सर्वात मोठा आणि सुरक्षित फिजिकल मेमरी ड्राईव्हच आहे. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया, लिखित साधने आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ. आजच्या काळात आपल्याला काहीही हवं असेल तर आपण लगेच इंटरनेटवर शोधतो. पण उदारीकरण आणि इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वी काय? तेव्हा वर्तमानपत्रे हीच खऱ्या अर्थाने तत्कालीन जगाचा आरसा होती. ती फक्त बातम्या देत नसत, तर त्या काळातलं राजकारण, कला, क्रीडा आणि समाज कसा होता हे आपल्याला त्यातून समजतं. वर्षाच्या शेवटी येणाऱ्या त्यांच्या पुरवण्या वाचल्या की अख्ख्या वर्षाचा इतिहास डोळ्यांसमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो. याच संदर्भात भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेला इंडिया 2000 सारखा वार्षिक संदर्भ ग्रंथ खूपच महत्त्वाचा ठरतो. हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा खजिनाच आहे, ज्यात भूमी, लोक, अर्थव्यवस्था, शेती यावरची अत्यंत अचूक आणि अधिकृत माहिती मिळते. याच माहितीच्या आधारावर इतिहासकार ठोस आणि पुराव्यांवर आधारित इतिहास लिहू शकतात. पण या वर्तमानपत्रांना बातम्यांचा अखंड पुरवठा कुठून व्हायचा? तोच आपला तिसरा भाग आहे, बातम्यांमधली क्रांती आणि पीटीआयची भूमिका. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआय ही संस्था म्हणजे आधुनिक भारतातील बातम्यांची सेंट्रल नर्वस सिस्टीम राहिली आहे. 1953 पासून बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी बातम्या आणि फोटोंचा मुख्य स्रोत असण्यापासून ते 1990च्या दशकात सॅटेलाइट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यापर्यंत आणि त्यानंतर 2000च्या दशकात संपूर्णपणे ऑनलाईन सेवा सुरू करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आता आपण एका अशा साधनाकडे वळणार आहोत जे आकाराने खूप लहान आहे, पण त्याचं महत्त्व प्रचंड आहे. टपाल तिकिटांच्या कथा. 1977 सालचं हे टपाल तिकीट जरा बारकाईने पहा. हे तिकीट जाल कूपर यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलं होतं. आता हे जाल कूपर कोण होते? तर ते मुंबईत जन्मलेले एक जागतिक दर्जाचे फिलाटेलिस्ट म्हणजे टपाल तिकीट संकलक होते. त्यांनी या छंदाला एका अत्यंत वेगळ्या आणि शास्त्रीय पातळीवर नेऊन ठेवलं. या संदर्भात एक अतिशय भारी वाक्य आहे. टपाल तिकिटे स्वतःहून काही बोलत नाहीत, पण इतिहासकार त्यांना बोलतं करतो. हे अगदी खरंय. कागदाच्या या एवढ्याशा तुकड्यावर तत्कालीन सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत तिकिटांचा आकार, रंग आणि विषय कसे बदलत गेले हे पाहिलं की बदलता काळ आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवतो. जाल कूपर यांचं योगदान खरंच अफाट होतं. त्यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचं संपादन केलं, भारतातील पहिल्या फिलाटेलिक ब्युरोची स्थापना केली आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास थेट जागतिक पातळीवर नेऊन ठेवला. एका माणसाची आवड किंवा छंद एखाद्या देशाच्या इतिहासाचा एवढा महत्त्वाचा भाग कसा बनू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि हा टप्पा चक्क तुमच्या आमच्या खिशात दडलेला आहे, नाणी आणि भौतिक साधने. तुम्ही कधी 1970 सालचं 1 रुपयाचं नाणं निरखून पाहिलंय का? मुंबईत रिझर्व्ह बँकेने छापलेल्या या नाण्यावर एका बाजूला आपली राजमुद्रा आहे आणि दुसऱ्या बाजूला गव्हाची ओंबी. ही नाणी म्हणजे केवळ पैसा नाहीयेत, तर ती त्या दशकातील आपल्या देशाचे प्राधान्यक्रम काय होते हे जगाला ओरडून सांगणारी ऐतिहासिक साधने आहेत. नाणे म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा एकदम परफेक्ट आरसा. तुम्हाला माहिती आहे, नाण्यांमध्ये वापरले जाणारे धातू आणि त्यांचा आकार त्यावेळची आर्थिक स्थिती दर्शवतात. म्हणजे युद्धाच्या काळात धातूची कमतरता असली की नाण्यांचा आकार लगेच बदलतो.
लोकसंख्या नियंत्रणाचा संदेश देणारी नाणी असू देत किंवा गव्हाची ओंबी दाखवून शेतीचं महत्त्व सांगणारी नाणी, यातून त्यावेळेच्या समाज मनाची आपल्याला अचूक जाणीव होते. आता प्रश्न असा पडतो की हा एवढा मोठा ऐतिहासिक खजिना जपून कोण ठेवतं? तर यात दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासारखी मोठी सरकारी संग्रहालयं, आणि दुसरं म्हणजे खाजगी संग्राहक. काही लोकांना अत्यंत वेगळ्या वस्तू जपून ठेवण्याचं वेड असतं. जुने अडकित्ते, विविध आकारांचे दिवे, विशिष्ट नाणी किंवा अगदी जुने ऐतिहासिक क्रिकेटचे किट. हा इतिहास जपणं ही खऱ्या अर्थानं एक सामूहिक जबाबदारी आहे. शेवटी जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आजच्या या 21व्या शतकातील कोणत्या दैनंदिन वस्तू किंवा डिजिटल गोष्टी भविष्यात इतिहासाची साधने म्हणून ओळखल्या जातील? आज आपण वापरत असलेला स्मार्टफोन, आपले सोशल मीडिया अकाउंट्स की आणखी काही? हा प्रश्न नक्कीच डोक्यात ठेवण्यासारखा आहे. कारण हे लक्षात ठेवा, आजचा वर्तमान काळच उद्याचा इतिहास बनणार आहे. या विश्लेषणात आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.